प्रेरणा मतिमंद शाळेला अचानक आग. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले मदतीचं आश्वासन. माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ दिली माहिती. तालुक्यातील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचालित प्रेरणा मतिमंद शाळेत मंगळवारी रात्रीच्या सुमारास 10 वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीनं शाळेचं मोठं नुकसान झालं. 2 संगणक, प्रिंटर आदी साहित्य जळून खाक झालं. आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक समीर सकपाळ तात्काळ घटनास्थळी धावून गेले. त्यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशामक दलाच्या व तिथल्या स्थानिक मुलांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर सकपाळ यांनी आमदार अनिकेत तटकरे यांना घटनेची माहिती दिली. आमदार तटकरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत शाळेची पाहणी केली व शाळेला लागेल ती सर्व मदत आम्ही करू असं आश्वासन दिलं. आग लागण्याचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे समीर सकपाळ यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरते. यावेळी माजी नगराध्यक्ष अध्यक्ष संतोष पोटपोट व रवी चाळके, उबाटाचे राजेश कापरे घटनास्थळी होते. तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव, रोहा. काय सांगाल एकंदरीत आजची आग लागलेली त्याचं कारण काय? कारण सांगू शकत नाही, पण साधारण एक 10 मिनिटापूर्वी फायर स्टेशनला कॉल आला. त्याच्यानंतर नगरपालिकेचे इंजिनियर फुरन साहेब आणि वैस पाटील साहेब यांनी मला फोन केला की दगडीशाळा नगर परिषद येथे आगीची दुर्घटना झाली आहे. त्या तात्काळ अग्निशमन वाहन MIDC आणि रोहा नगर परिषद मला फोन आला. त्यामुळे आम्ही आलो, बघितलं तर एक आतमध्ये इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झालेल्या आणि कपाटाला आग लागली. वारा लागला हा साहेब चेक करतो, चेक करून जातो. मीटर बंद केलं, मीटर बंद थोडस हे झालंय. लक्षात नसताना तर प्रॉब्लेम झाला नाही. इथेच मुलं उभी होती आणि मी पण तिकडनं आलो. नेमका ते मुलं होती. फटाक्याचं दूर त्यांना पहिला तेच वाटलं, आम्हाला वाटलं फटाक्याचं पण नंतर तो इथनं यायला लागला तर कळलं. आहे